नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक शुअर शॉट ट्रिकचा व्हिडिओ पाहणार आहोत. राज्यसेवा असो की कंबाईन असो, दोघांच्या पूर्व परीक्षेला आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला प्रश्न नेहमी येतो, तो म्हणजे पचन संस्थेवर. बघा, पचन संस्थेमध्ये एक पॉईंट आहे. बघा, पचन संस्थेमध्ये एक पॉईंट आहे. त्या पॉईंटला एक नाव आहे. बघा, त्याला म्हणतो आपण पचनाच्या ग्रंथी, पचन ग्रंथी. बघा, याला आपण म्हणतो पचन ग्रंथी. ओके, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर डायजेस्टिव्ह ग्लँड्सवर खूपदा प्रश्न येतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकर असतात किंवा एन्झाईम्स असतात, ते पाठ होत नाहीत. मात्र तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला की तुम्ही हे पाठ करून तुमचं ते पाठ होऊन जाईल. एक शुअर शॉट हटके ट्रिक आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला कधी विसरणार नाही. ठीक आहे, पहिले आपण काय करू, एक बेसिक आता बघा, हे जे व्हिडिओ आहेत आपले, हे व्हिडिओ फार कमी कालावधीचे असणार आहेत. यामध्ये आपला मेन पर्पज काय आहे की मागचे PYQ आणि ट्रिक, जेणेकरून हा जर प्रश्न पुन्हा आला किंवा या संदर्भात जर काही प्रश्न पुन्हा आला तर तुम्हाला तो चुकता कामा नये, हा आपला उद्देश आहे मेन. तर आपण मेन पहिले बेसिक बघूयात. बघा, मानवी पचन संस्था जी असते, मानवी पचन संस्थेमध्ये आपल्याला दोन भाग पाहायला मिळतात. ओके, देर आर बेसिकली वी कॅन से 2 पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा, पचन संस्थेमध्ये आपल्याला असे दोन भाग पाहायला मिळतात. ठीक आहे, चला कोणते कोणते बघा, कोणते दोन भाग. तर बघा, मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, याचे दोन भाग आहेत. बघा, पहिला भाग आहे अन्ननलिका, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनल, आणि एक आहे पचन ग्रंथी, ज्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता या दोघांमध्ये फरक असा आहे, अन्ननलिकेच्या कॉन्टॅक्टमध्ये जे अन्न आहे, अन्न फूड, ते आपल्या प्रत्यक्ष कॉन्टॅक्टमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपण म्हणू शकतो फूड इज इन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ एलिमेंटरी कॅनल. आणि हा जो डायजेस्टिव्ह ग्लँडचा भाग आहे बघा, याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे अन्न आहे बघा, ते असतं इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे काय बघा, अप्रत्यक्ष कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. हा एक बेसिक मुद्दा फक्त आहे. तू जर पचन संस्था बघितली तर पचन संस्थेमध्ये आपल्याला साधारणतः 5 पचनग्रंथी पाहायला मिळतात. ओके, सो बेसिकली वी हॅव 5 इंटेस्टिनल ग्लँड्स. कोणत्या कोणत्या? तर बघा, कुठल्या? तर बघा, आपल्याला 5 पचनग्रंथी पाहायला मिळतात. बघा, इंग्लिशचे विद्यार्थी इंग्लिश मीडियममधले पण पॉईंट्स आहेत, मराठीचे विद्यार्थी मराठीमध्ये पण पॉईंट्स आहेत. दोन्ही भाषेमध्ये मी शिकवतो. ओके, चला आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या पचनग्रंथी आहेत. तर बघा, पहिली आहे बघा लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड. याच्यामधनं बघा, आता लक्षात ठेवा, जनरली पचन ग्रंथीमधनं जे बाहेर पडते, पचनाच्या ग्रंथी या बाह्यस्रावी असतात, ह्या असतात एक्झोक्राईन. यांच्यामधनं जे केमिकल्स बाहेर पडतात त्यांना आपण म्हणतो विकरे किंवा एन्झाईम्स. ओके, विकरे किंवा एन्झाईम्स बाहेर पडतात, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता बघा, लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड, याच्यामधनं बाहेर पडते बघा आपली लाळ, सलायवा. काय बाहेर पडते? लाळ किंवा सलायवा. ओके, त्याच्यानंतर आता बघा जठर ग्रंथी, गॅस्ट्रिक ग्लँड्स, ज्या स्टमकमध्ये असतात, यांच्यामधनं बाहेर पडतो बघा जठर रस. काय बाहेर पडतो? जठर रस, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गॅस्ट्रिक ज्यूस. काय म्हणतो? गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, त्याच्यानंतर यकृत, लिव्हरमधनं बाहेर पडतं बघा पित्तरस, पित्त किंवा पित्तरस, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बाईल किंवा बाईल ज्यूस. स्वादुपिंड ग्रंथी, पॅनक्रियाज मधनं बाहेर पडतं पॅनक्रियाटिक ज्यूस, ज्याला म्हणतो आपण स्वादुरस. पॅनक्रियाटिक ज्यूस बाहेर पडतो, स्वादुरस बाहेर पडतो. ओके, आणि ह्या ज्या अंतग्रंथी आहे बघा, ज्या आपल्या आतड्यामध्ये असतात, आंतरग्रंथी आहेत बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन ग्रंथी आहे बघा ब्रुनस ग्रंथी, जी जनरली आपल्याला पाहायला मिळते लहान आतड्यांच्या पहिल्या भागामध्ये, ज्याला आपण म्हणतो डिओडेनम किंवा आद्यांत्र. ठीक आहे, हा वेगळा भाग आहे. ह्या आतड्यामध्ये असणाऱ्या ग्रंथी पाहायला मिळतात. याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे स्त्राव पाहायला मिळतात पचनासंबंधीचे. ठीक आहे, तर आपले हे पहिले 4 खूप महत्त्वाचे आहेत. बघा, यामध्ये या स्वादुपिंडामधनं कुठले स्त्राव आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला मग मी ट्रिक सांगतो. 3 ट्रिक आहे बघा, खूप सुपर ट्रिक आहेत, बघू आपण. बघा, सगळ्यात पहिले सगळ्यात जी पहिली ग्रंथी आहे बघा, ती आहे आपली लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड. बघा, लाळ ग्रंथी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सलायव्हरी ग्लँड. ओके, बघा, सगळ्यात पहिली कुठली? बघा, आपली लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड. ओके, बघा, मग लाळ ग्रंथीमधनं बाहेर पडतं बघा लाळ हे आपलं महत्त्वाचं विकर आहे बघा, सलायवा. ठीक आहे, आता बघा तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक कशी आहे बघा, तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी आपण काय घालायचो शाळेमध्ये? टाय. बघा, लहानपणी आपण काय घालायचो शाळेमध्ये? टाय घालायचो. टाय बघा, टाय घालायचो, टाय. आणि आपल्याला लहानपणी सवय असायची की आपण काय कुठली गोष्ट घेतली की तोंडात घालायचो. बघा, पेन तोंडात घातला, रुमाल तोंडात घातला, तोंडात बोटं घातली, सेम गोष्ट आपण टाय घेऊन तोंडात काय करतो? तोंडात घेतो. मग मला सांगा, आपण जर तो टाय तोंडात घेतला, टाय बांधलेला, तर काय होईल? त्याला लाळ लागेल सलायवा, बरोबर. बघा, मग टाय लागेल लाळेला. सगळ्यांना क्लिअर आहे? यावर लक्षात ठेवा, लाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं टायवरनं टायलिन नावाचं विकर, टायलिन हे आपल्याला पाहायला मिळते बघा आपल्या लाळेमध्ये, सलायवामध्ये. लक्षात ठेवा,
लाळेचा पीएच आपल्याला पाहायला मिळतो साधारणतः 6.8 आणि लाळ असते बघा आपली आम्ल ॲसिडिक असते, लक्षात ठेवा. स्लाइड आम्ल आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, पहिला पॉईंट समजला, एकदम सिंपल. तोंडामध्ये लाळ आहे, लाळीने टाय चाटला, लाळेला टाय लागला, टायला लाळ लागली बघा, टायलिन. यालाच आपण म्हणतो सलायवरी अमायलेज. यालाच एक नाव आहे बघा, सलायवरी अमायलेज. ओके, सलायवरी बघा, सलायवरी अमायलेज असं सुद्धा म्हणतात. ओके, अमायलेज किंवा हा एक दुसरा विकर पण आहे. मेन आहे बघा टायलिन. सगळ्यांना क्लिअर आहे? चला, पाठ झालं. दुसरं बघा, दुसरं आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरं आहे बघा आपलं जठर रस. जठर रस ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस जो आपल्या इथं पोटामध्ये असतो बघा, जठर रस, गॅस्ट्रिक ज्यूस. आता बघा हा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे, आता मला सांगा, जेव्हा आपण म्हणतो माझं पोट दुखत आहे, मला झाली ॲसिडिटी, बरोबर. मग ती ॲसिडिटी कुठे होते? पोटामध्ये म्हणजे जठरामध्ये, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ जठरामध्ये होते ॲसिडिटी. लक्षात ठेवा, आपल्या जठरामध्ये असतं बघा हायड्रोक्लोरिक ॲसिड. क्लिअर आहे हा पहिला मुद्दा. ओके, बघा जठराचा पीएच असतो बघा 2 आणि हे पण आपल्याला पाहायला मिळते आम्ल किंवा ॲसिडिक. लक्षात ठेवा, आम्ल किंवा ॲसिडिक आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता मला सांगा, जर आपलं पोट दुखत आहे, आपण सोडा पितो, सोडा. मग आपण कोणता सोडा पितो? तर बघा पेप्सी पितो, पेप्सी, थम्सअप, कोकाकोला, स्प्राईट, मिरिंडा, भरपूर ब्रँड्स प्रत्येकाचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आपण पितो पेप्सी पितो पेप्सी पिली जाईल कुठे? या जठरात. लक्षात ठेवा, यावरनं जठरामधला विकार आहे बघा मेन, ते आहे बघा पेप्सिन. ओके, बघा पेप्सिन, ॲक्च्युली पेप्सिन. ओके, तर याला पला स पण करतात. ओके, मराठीमध्ये पेप्सिन. लक्षात ठेवा, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि या ॲसिडपासून रक्षण करणारा भाग बघा, त्याला म्हणतो आपण म्युकस. अशा प्रकारचे हे जे 3 विकार आहेत, एन्झाईम कुठे पाहायला मिळतात आपल्याला? हे आपल्याला जठरामध्ये पाहायला मिळतात बघा. कुठले? पेप्सिन एससीएल म्युकस. ओके, मुखामध्ये टायलिन. सगळ्यांना क्लिअर आहे बघा. मग आता आपण असं म्हणू शकतो का, वर ॲसिडिक आहे, जठरामध्ये ॲसिडिक आहे. आता त्याच्या खाली जर आपण बघितलं तर जे आपले लहान आतडे असतात, लहान आतड्यामध्ये स्वादुपिंड आणि यकृत, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस एकत्र येतात. ओके, तर आता याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं यकृत, बघा यकृत, लिव्हर, यकृतामधनं लिव्हरमधनं बाहेर पडतो बाईल ज्यूस. काय बाहेर पडतो? बाईल ज्यूस, बाईल किंवा बाईल ज्यूस बाहेर पडतो, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पित्त. आता बघा याचा जो पीएच आहे, पीएच साधारणतः हा पीएच जो आहे, पीएच हा आपला एक 7.7 7.8च्या रेंजमध्ये पाहायला मिळतो. आणि हा आपल्याला पाहायला मिळतो आम्लारी किंवा अल्कली. बघा हा आम्लारी आहे किंवा अल्कली आहे. हा आम्लारी आहे, अल्कली आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बेसिक किंवा अल्कली. ठीक आहे, चला कळलं. आणि आता बघा सगळ्यात मेन आजचा आपला पॉईंट आहे बघा, तो पॉईंट म्हणजे काय? तो पॉईंट स्वादुपिंड. बघा जे आपलं स्वादुपिंड आहे, स्वादुपिंड म्हणजे काय? पॅनक्रियाज, ज्यामधनं बाहेर पडतो स्वादुरस. ओके, बघा इंग्लिशमध्ये बघा हा आहे आपला पॅनक्रियाज, ज्यामधनं बाहेर पडतो पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, आता याची आपल्याला ट्रिक पाहायची आहे. एकदम सिंपल ट्रिक आहे, तुम्हाला कधी विसरणार नाही. चला ट्रिक सांगतो. ओके, बघा एकदम महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही कधी विसरणार नाही. चला, तर बघा मग स्वादुपिंडामधनं बाहेर पडतो स्वादुरस बाहेर पडतो. बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघा, आता हा जो स्वादुरस आहे बघा, हा पण आपल्याला पाहायला मिळतो बेसिक. बघा हा पण आम्लारी असतो, आम्लारी. बघा हा पण आपल्याला पाहायला मिळतो आम्लारी असतो, आम्लारी किंवा अल्कली असतो, ज्याला आपण बेसिक म्हणतो. बेसिक याचा पण पीएच त्याच रेंजमध्ये असतो साधारणतः. ओके, बघा आता यावर मला तुम्हाला काय सांगायचं आहे? बघा मुखामध्ये ॲसिड आहे, जठरामध्ये ॲसिड आहे आणि बाकी खाली मग बेसिक आहे. म्हणजे आपण पाहिलं तर मुखापासून गुदद्वारापर्यंत जो क्रम आहे आपल्या पचन संस्थेमध्ये, तो ॲसिडचा क्रम आहे बघा, ॲसिड बेस. ओके, चला आता बघा ट्रिक काय? बघा ट्रिक कशी आहे बघा. ट्रिक कशी आहे? ट्रिक बघा, समजा आपली आई आहे, आई बघा, आपली आई आणि आपली ताई. ओके, ह्या गावाला गेल्या, फिरायला गेल्या, बरोबर. आणि ह्या गेल्या कुठेतरी, श्रावण महिना आहे, हे महादेवाच्या मंदिरात कुठेतरी ठिकाणी पाहायला गेल्या. ओके, तर समजा तुम्हाला माहिती आहे ज्योतिर्लिंग फेमस आहेत महादेवाचे, जे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहेत. भीमाशंकर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, कृष्णेश्वर आहे. ओके, तर बघा आई ताई गेल्या बा गावाला, आणि त्या गावाला गेल्या, त्या पाहायला गेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे बघा, श्री महादेव यांचं ज्योतिर्लिंग पाहायला गेल्या. आता मला सांगा, महादेवाच्या मंदिरामध्ये मूर्ती असते का? मूर्ती असते का? नाही. लक्षात ठेवा, महादेवाचं मंदिर जेव्हा असेल तेव्हा आपण म्हणतो भोळे शंकर महादेव यांचे काय असते? पिंड, शिवलिंग किंवा पिंड.
शिवपिंड, बरोबर. काय असतं बघा, म्हणजे मूर्ती नसते, काय असते बघा, इथे असते पिंड, पिंड पिंड, बरोबर. बघा मग समजा आता आपल्याकडे घरी कोणतरी पाहुणे आले आणि त्यांनी आपलं विचारलं कुठे गेले रे आई वगैरे, आई वगैरे, तर मग गमतीने आपण असं म्हणतो की मायलेकी ट्रिपला गेल्या. ट्रिपला कुठे गेल्या, ट्रिपला. बघा मायलेकी, बघा आई म्हणजे माय, तिची मुलगी म्हणजे आपली ताई, मायलेकी. बघा मायलेकी कुठे गेल्या, मायलेकी, बघा मायलेकी ट्रिपला गेल्या, मायलेकी ट्रिपला गेल्या. सगळ्यांना क्लिअर आहे, म्हणजे गावाला गेल्या. मग अशी ट्रिक आहे. मायलेकी ट्रिपला गेल्या, काय पाहायला गेल्या, महादेवचं मंदिर म्हणजे महादेवची पिंड. बघा महादेवची पिंड पाहायला गेल्या. ओके. मग आता बघा आपण ट्रिक काय वापरायची, पिंडवर्ण. बघा पिंडवर्ण आपण म्हणू शकतो स्वादुपिंड. बघा पिंडवर्ण बघा आपला आहे स्वादुपिंड, स्वादुपिंड, स्वादुपिंडामध्ये स्वादुरस, स्वादुपिंडामध्ये स्वादुरस, पॅनक्रिएटिक ज्यूस, स्वादुपिंडामध्ये स्वादुरस, पॅनक्रिएटिक ज्यूस, बरोबर. ओके. मग लक्षात ठेवा पिंडावरनं स्वादुपिंड आणि मायलेकी ट्रिपला गेला, यावरनं आपलं लक्षात ठेवायचं. बघा या मायलेवरनं अमायलेज, मायलेवरनं अमायलेज, ट्रिपवरनं ट्रिप्सिन, ट्रिपवरनं ट्रिप्सिन आणि लावरनं लायपेज. अशा प्रकारचे बघा हे 3 विकर आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये, तर ते आपल्याला पाहायला मिळतात बघा आपल्या स्वादुपिंडामध्ये. झालं पाठ. एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला कधी विसरणार नाही. मायलेकी ट्रिपला गेल्या. ओके. लिंक लावून घेऊ, इथं रिवाइज करू 2 मिनिटांमध्ये पटकन. बघा आता कुठलाही प्रश्न, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला ते कधी विसरणार नाही. बघा खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुमच्या स्टेट बोर्डामधला हा प्रश्न राज्यसेवेला विचारला होता. बघा ओके. सध्या फक्त आपण काय पाठ करू, आपला फक्त सध्या फोकस आहे की एन्झाईम पाठ करायचे, यांचे कार्य कुठले हे आता पाहायचे आपल्याला गरज नाही आहे. ओके चला. बघा मग बघा आपलं तोंड, तोंड म्हणजे माउथ. बघा मी दोन्ही शब्द वापरतो, इंग्लिश आणि मराठी. बघा बघा तोंड म्हणजे माउथ, माउथ. बघा मुखामध्ये असते लाळ, लाळेमध्ये आपण काय लावतो, लाळेमध्ये आपण तोंडामध्ये आपण घालतो टाय, टाय. बघा मग टाय वरनं काय, टाय वरनं टायलिन. मग मला म्हणता येतं का लाळेमध्ये कुठलं विकार आहे, टायलिन, टायलिन. ओके झालं पाठ. नंतर बघा नंतर जठर, जठर म्हणजे काय आपलं स्टमक, गॅस्ट्रिक ज्यूस, स्टमक, स्टमक, स्टमॅच. ओके. बघा मग जठरामध्ये ऍसिडिटी होते आणि आपण पितो पेप्सी, म्हणजे बघा म्हणजे बघा पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि म्युकस, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्युकस. बघा मग पेप्सिन, HCl, म्युकस हे आपण पाठ केलं. आणि बघा यकृतामध्ये काय असतो, पित्तरस असतो, म्हणजे बाईल ज्यूस, तो बाईल ज्यूस, तो अल्कली असतो बाईल ज्यूस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यकृत ही आपल्या शरीरामधली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. यकृत आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. लिव्हर इज अ लार्जेस्ट ग्लँड, और वी कॅन से लिव्हर इज अ लार्जेस्ट एक्झोक्राइन ग्लँड. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन ट्रिक बघा, बघा स्वादुपिंड म्हणजे काय, आपली महादेवाची पिंड. महादेवाची पिंड पाहायला कोण गेले, मायलेकी ट्रिपला गेल्या, मायलेकी ट्रिपला गेल्या. मायलेकीवरनं बघा अमायलेज, ओके, ट्रिपवरनं ट्रिप्सिन आणि लावरनं लायपेज. बघा अशा प्रकारचे आपल्याला 4ही ग्रंथींमधले महत्त्वाचे आपण पाठ केले. बघा ते म्हणजे काय, ते म्हणजे स्वादुपिंडामध्ये विकर. बघा एकदा पुन्हा मायलेकी ट्रिपला गेल्या, काय पाहायला गेल्या, महादेवाची पिंड पाहायला गेल्या. बघा पिंड म्हणजे स्वादुपिंड. मायलेकी ट्रिपला गेल्या, मायलेकीवरनं अमायलेज, ट्रिपवरनं ट्रिप्सिन, लावरनं लायपेज. ओके. जठरामध्ये ऍसिड आहे, जठरामध्ये ऍसिड आहे, जठरामध्ये ऍसिड आहे. ओके म्हणजे ऍसिड म्हणजे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपण पितो पेप्सी, जाते पहिले जठरामध्ये, स्टमकमध्ये. मग पेप्सिन म्हणजे पेप्सिन, HCl, म्युकस जठरामध्ये आहेत. आणि लाळेमध्ये आपण टाय तोंडामध्ये घालतो, तोंडामध्ये लाळ आहे, मग लाळेमध्ये बघा टायलिन. असं आपण पाठ केलं. चला मग आता बघू प्रश्न PYQ सहित, PYQ सहित. बघा राज्यसेवा, कंबाईन आणि कुठलीही परीक्षा, राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, आरोग्य सेवा, रेल्वे, सगळ्यांना ट्रिक लागू, लक्षात ठेवा. पहा मग आता प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आहे बघा आपला राज्यसेवा 21ला प्रश्न विचारला. बघा राज्यसेवा 21ला प्रश्न विचारलेला आहे, मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्त्रवतात. ओके. किंवा विच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड इन ह्युमन स्टमक. ठीक आहे. इंग्लिश मध्ये दोन्ही पण असतं, मी फक्त मराठी घेतो कारण हा थोडा ब्लर आपल्याला पाहायला मिळतो. बघा हा प्रश्न आहे, राज्यसेवेला विचारलेला आहे. आय होप सगळ्यांना कळत असेल. आता बघा क्वेश्चन सॉल्व्ह करणार मला ट्रिक सांगतो. ट्रिक काय, ट्रिक. आता मला सांगा, आपल्याला विचारलं जठररस कुठले स्त्रवतात, म्हणजे आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी कुठला भाग गॅस्ट्रिक ज्यूस संबंधी आहे. गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक ज्यूस कोणता भाग गॅस्ट्रिक ज्यूस संबंधी आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. गॅस्ट्रिक ज्यूस संबंधी. तर मला सांगा आता, बघा तुम्हाला ट्रिक सांगतो. ज्याविषयी प्रश्न विचारलेला आहे तो न पाहता त्याच्यासोबतचं जे असेल ते ऑप्शन पाहायचं आणि ऑप्शन कट करायचे. ओके. आता मला सांगा, जर मी जठररस बघितलं तर ऑब्व्हियसली आपल्याला 3-4 ऑप्शनमध्ये सेमच पाहायला मिळतील, त्यामधले घटक पाहायला मिळतील.
पण आपण काय करायचं, उलट बघायचं. मला सांगा, आपण ट्रिक बघितली होती, आपण काय ट्रिक बघितली, महादेवची पिंड, स्वादुपिंड, आणि आपण पाहिलं मायलेकी ट्रिपला गेल्या. बघा, मायलेकी ट्रिपला गेल्या. मग यावरनं आपल्याला 100% माहिती आहे, मायलेवरनं अमायलेज, ओके, ट्रिपवरनं ट्रिप्सिन, आणि लावरनं लायपेस आपल्याला 100% माहिती आहे. आणि मायलेकी पाहायला गेल्या महादेवची पिंड म्हणजे स्वादुपिंड. म्हणजे आपला एक कन्फर्म आहे, स्वादुपिंडामध्ये कुठली आहेत, अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेस. ओके, मग आता मला सांगा, आपण जर ऑप्शन बघितले इथे बघा, ट्रिप्सिन हे यायला पाहिजे का नाही, हे कशाचं आहे, स्वादुपिंडाचं आहे. विचारलं जठराचं, ऑप्शन कट झालं. बघा, ऑप्शन जर आपण 2 बघितले तर ट्रिप्सिन आहे, ट्रिपला गेले मायलेकी पिंड स्वादुपिंडाचं आहे, ऑप्शन कट होईल. आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. मला सांगा, आता सिंपल भाषेमध्ये जठरामध्ये ऍसिड आहे, कोणता ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, फक्त एका ऑप्शनमध्ये आहे. आलं उत्तर, चलो आलं उत्तर. मग अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचा. आलं 100%. कशी वाटली ट्रिक, जबरदस्त ट्रिक वाटली. चला आता पुढला प्रश्न, आपण काही पुढले प्रश्न कव्हर करून घेऊयात. बघा, PY, तुम्ही एकदा माझे व्हिडिओ बघितले, जर माझी बॅच केली तुम्ही एकदा, तुम्हाला कधी विसरणार नाही. बघा, सगळ्यात मेन आहे कॉन्सेप्ट क्लिअरिटी. कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला कधी कुठलाही भाग विसरत नाही, कधी कुठलाच भागाचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चला पुढला एक प्रश्न बघू. बघा, सिंपल प्रश्न आहे. बघा, कंबाईन ग्रुप बीचा प्रश्न आहे. बघा, 17चा. पित्त कोण स्त्रवतं. ओके, पित्त कुठल्या अवयवात तयार होतं, पित्त म्हणजे बाईल. ओके, उत्तर नाही पाहिजे, ऑप्शन कट करा. काही संबंध आहे का फुफ्फुसाचा, काही संबंध आहे का मूत्रपिंड, किडनीचा, लंग्स आणि किडनीचा काही संबंध नाहीये. ओके, यकृत, लाळ ग्रंथी. मला सांगा, लाळ ग्रंथी, लाळीने काय चाटतो आपण, टाय. मग याच्यामध्ये काय असणार, लाळ किंवा टायलिन. येईल का, येणार नाही. आलं का उत्तर, लिव्हर. प्रश्न सोपा होता तरी ऑप्शन कट करायचे. ऑप्शन कट केलं तुम्हाला नक्की फायदा होईल. चला पुढला प्रश्न, सर्वात मोठी ग्रंथी कुठली जी पित्तरस स्त्रावते. बाईल ज्यूस कोण स्त्रावतं, एसटी तेराचा प्रश्न आहे. बाईल ज्यूस म्हणजे काय, बाईल ज्यूस म्हणजे मला सांगा. मग पुन्हा बघा, ऑप्शन चेक करा. बघा, जठर, स्वादुपिंड, यकृत आणि लाळ ग्रंथी. म्हणजे बघा, सेम ऑप्शन बघा आपले. मग मला सांगा, आपण पाहिलंय लाळ ग्रंथी, लाळ काय चाटतो, टायलिन पाहिजे, टायलिन येणार नाही. जठर ग्रंथी काय असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस असतं, येणार नाही. ओके, स्वादुपिंड, मायलेकी ट्रिपला गेल्या, अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेस येणार नाही. सिंपल बघा, पित्त म्हणजे कोण, लिव्हर, यकृत. आलं उत्तर. सोपं आहे का, एकदम सोपं आहे. बघा, कधी विसरणार नाही. आता बघा, एसटी 12चा प्रश्न, सर्वात मोठी ग्रंथी कुठली, ऑब्विसली कुठली ग्रंथी आहे, बघा उत्तर लिव्हर आहे. चला आता बघा, आता सगळ्यात मेन प्रश्न राज्यसभेचा, थोडासा कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे, हा आपला आला पाहिजे. बघा, तुम्हाला शिकवलाय मी, पण बघा येतं का. बघा, हा प्रश्न आहे राज्यसेवा 15ला प्रश्न विचारलेला आहे. बघा, हा प्रश्न काय प्रश्न आहे. बघा, प्रश्न असा आहे, बघा प्रश्न असा आहे, पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये पीएच मध्ये काय बदल होतो. ओके, माउथ टू एनस या मार्गामध्ये पीएच कसा बदलतो, असा प्रश्न आहे. मग आता मला सांगा, आपण आत्ताच एक गोष्ट शिकलो आहे. ओके, काय गोष्ट शिकलो बघा, आता पुन्हा सांगतो तुम्हाला. बघा पुन्हा बघा, आपण पाहिलं होतं. बघा, ही आपली लाळ आहे, या ठिकाणी आपली लाळ ग्रंथी आहे. ओके, या ठिकाणी लाळ कशी असते बघा, लाळ ऍसिडिक आहे, आम्ल आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, पीएच 6.8 आहे. जठरामध्ये ऍसिड आहे, बघा हे पण आम्ल आहे, ऍसिडिक आहे. आणि याच्या खाली जे आपल्या ग्रंथी आहेत बघा, त्याच्यामध्ये आपला अल्कली किंवा बेसिक स्त्राव पाहायला मिळतो. सगळ्यांना क्लिअर आहे. मग कसा बदललाय बघा, आम्लारी हा बदल आहे, आम्ल बदल. ओके, आता बघा, असं ऑप्शन नाहीये, पण आपला ऑप्शन कट करायचे आहेत. मग आता मला सांगा तुम्ही, बघा आपल्या शरीरामध्ये आपली युरिन असते ऍसिडिक, बेसिक नसते. मग आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, शेवटी अल्कली पाहिजे ना आपल्याला, आम्ल पाहिजे का. मग हे आम्ल आहे, हे आम्ल आहे, ऑप्शन कट होईल, लक्षात ठेवा. बघा ऑप्शन, बघा ऑप्शन 2 मध्ये आणि ऑप्शन 4 मध्ये आम्ल आहे, शेवटी ऑप्शन दोन्ही पण कट होतील. पहिले आम्ल पाहिजे, आम्लारी पाहिजे का नाही. मग इथे ऑप्शन 1 मध्ये अल्कली पहिली आहे, कट झालं, आलं उत्तर 3. बघा, असं सॉल्व्ह करायचं. तुम्ही जर डायरेक्ट उत्तर पाहायला गेले कन्फ्युजन वाढणार तुम्हाला. बघा मग बदल कसा आहे बघा, मुखामध्ये ऍसिडिक आहे, आम्ल, मुखामध्ये आम्ल आहे, जठरामध्ये आम्ल आहे आणि बाकी ठिकाणी अल्कली आहे. म्हणजे आम्ल अल्कली हा क्रम यायला पाहिजे, बरोबर. असं ऑप्शन आहे का, नाही. पण मला सांगा, आम्ल हा बदल आहे का, नाही. म्हणजे फक्त आम्ल आणि आम्लारी, आम्ल अल्कली हा उत्तर यायला पाहिजे. ओके, डन. चला मग हे झालं बघा आपली महत्त्वाची ट्रिक, शुअर शॉर्ट ट्रिक, कधी विसरणार नाही. ओके, एकदा तुम्ही माझ्याकडनं शिकलं, तुम्हाला कधी विसरणार नाही, तुम्हाला काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवा. सगळं सोपं आहे, अजिबात काहीच नाहीये. आता बघा,
आपण काय केलं बघा, आपण ज्यांची एक्झाम राज्यसेवेची आहे, राज्यसेवेला आपण PYQ बॅच लॉन्च केली आहे फक्त 199 रुपयामध्ये. 17 पासून 23 पर्यंत सगळे पेपर घेतलेले आहे विथ ट्रिक्स. एकदा करून जा. 4-5 व्हिडिओ आहेत, 6-7 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये साधारणतः. एकदा करून जा, तुम्हाला खूप प्रश्न सॉल्व्ह होतील एक्झाममधले. कंबाईनची PYQ बॅच सुद्धा आहे, राज्यसेवेची 1 डे बॅच सुद्धा मी घेतलेली आहे. त्यात तुम्हाला सगळ्या ट्रिक्स सांगितलेले आहेत. 26 व्हिडिओ एकूण त्याच्यामध्ये आहेत. आणि ज्या मुलांना वाटतं सर आमचं बेसिक खूपच कच्चं आहे, कंबाईनची परीक्षा याच्यावर आहे, तर आपली बेसिक फाउंडेशन बॅच सुद्धा आहे आणि आपली प्रिलिम्सची बॅच सुद्धा आहे. त्या बॅच तुम्ही एकदा केल्या की तुम्हाला काही अडचण येणार नाही. PYQ सहित तुम्हाला त्याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. ठीक आहे, चला तर आपण थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. असे व्हिडिओ आता मी पुन्हा टाकणार आहे. सगळ्यांना सांगा, आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.